गाईज वेलकम बॅक. तर आज आलेले आमच्याकडे आत्ते, तेव्हा सगळी फॅमिली आलेली म्हणून आमचं रात्री आम्ही सगळे आईस्क्रीम आणि टी व्ही प्लॅन होता. आणि हा बघा शिवम किती क्यूटली खात होता आईस्क्रीम. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून आम्हाला एक ड्युटी भेटलेली शिवमला खेळवायची. आणि हा शिवम जे पाय पण नाही पोचत तो सायकल चालवता. आणि ही सगळी बाकीची झोपलेलीत आणि मम्मी नाश्त्याची तयारी करत होती. घावणे आणि इडली बनत होते. खूप मस्त होता. आणि नंतर हा बघा आमचा शिवम कसा खेळतोय. चालो 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 शिवम शिवम दीदी कुठे आहे? शिवम दीदी नंतर हे झाल्यानंतर बॉलनी पण खेळायला आमचं चालू झाला. आणि सकाळ सकाळी एवढी शांती होती आणि एवढा मस्त व्ह्यू पण बघायला भेटलेला की मन खुश झालेला. शिवम खेळत खेळत काय बघतो की त्याच्या आजीनी हे छोट्या मुलीला घेतलेलं, त्यामुळे तो जेलस झालेला. जेलस. आमची ड्युटी संपली आणि शिवमला घेऊन आम्ही गेलो घरात. नंतर पण आमचं खेळणं संपलं नाही. आम्ही आमच्या आरशाच्या लाईटीसोबत पण खेळायला चालू केलं. मी नाश्ता चालू केला आणि आमचा नाश्ता आम्ही काय बघत बघत हे करत होतो ते आम्हालाच माहिती आहे. आम्हाला कार्टून बघत बघत नाश्ता करायला लागलेला म्हणून हा खुश झाला आहे. बघा किती खुश माणूस आहे हा. PS5 खेळत होतं. जेव्हा जेव्हा तो गाडी ठोकत होता तेव्हा आमच्या घरात पार्टी सगळे भोमटत होते. बापरे काय झालं. एवढे मजा येत होतं ना आम्हाला की असं वाटत होतं खरोखरचा माणूस ठोकतो आहे. एवढे मजा येत होते. तर टाईम झालेला जायचा ह्यांचा आणि तेव्हा शिवम झोपलेला होता. आणि त्यांना सी ऑफ केलं आणि मग आम्ही पण घरी गेलो. आणि ती पण. तर मी रेडी झालेली कॉलेजला जाण्यासाठी. हा माझा लूक होता आणि मी असा जरा वेगळा फर्स्ट टाईम ट्राय केलेला. मी डिसाईड केलं की ह्या लूकसोबत मी जरा बोल्ड लूक करायचा पण आहे, पण मला एकदम लेट पण झालेलं म्हणून फास्ट मेकअप करून कसा केला ते मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगीनच. तर मी ज्वेलरी डिसाईड करत होते आणि मम्मीनी मला ही ज्वेलरी डिसाईड करून घातली. त्यानंतर मी कानातले पण घातले. मी असं युजली घालत नाही ही सगळी ज्वेलरी म्हणून घातली. आणि केस पण विंचरली कारण की आता मी केस कापून टाकले एकदम छोटीशी केले. आणि इथं मम्मीची लिपस्टिक उधार घेऊन मी लिपस्टिक लावली की माझ्याकडे बोल्ड नव्हती. आणि नंतर मी रेडी झाली आणि निघाली. आणि मी लेट खूप झालेली त्यामुळे. नंतर मम्मी मला बाहेर थांबलेली माझी सी ऑफ करायला. नंतर मम्मीला बाय करून लिफ्ट आली. लिफ्टमध्ये गेली आणि मम्मीला बाय केलं. नंतर मी आपला लूक पण चेक करत होती कसा वाटतो आहे. जेव्हा मी बाहेर आली बघितलं खूप ऊन आहे आणि मला दुपारचा लेक्चर होता त्यामुळे मला भीती पण वाटत होती कारण टॅक्स्या दुपारच्या बंद असतात. मम्मीला परत बाय केलं. खूप वेळा मम्मीला बाय करायला लागतं माझ्यामुळे. नंतर मी बघितले टॅक्स्या होत्या म्हणून मी खुश झालेली. आणि मला फायनली टॅक्सी भेटली. आणखी माझ्याकडे एवढं सामान होतं मला वाटलेलं टॅक्सी नसले तर माझं काय होईल. आणि मी क्लासला पोचली. मग माझे फ्रेंड्स आणि सगळे माझे सिनियर्स होते आणि माझ्या सिनियरसोबत खूप पटतं म्हणून त्यांच्यासोबत मी मस्ती करत राहते काय ना काय. आणि ते आमचे फॅब्रिक बघत होते सगळे त्यामुळे एवढा पसारा होता. नंतर झालेला आमचं टाईमपास चालू. आणखी ते फॅब्रिकचं काय ना काय काम चालू होतं म्हणून.
नंतर आम्ही निघालेलो जरा बाहेर काहीतरी खाण्यासाठी, पण मी खाऊन आलेली म्हणून ह्या सगळ्यांना खायचं होतं म्हणून ह्यांच्यासाठी गेलेली. आणि इथे आमची खूप गॉसिप चालू होत्या, मी तुम्हाला ह्याच्यात सांगू नाही शकत. खूप हाँ बोल. मैं मॉल में आया, उसके बाद हुआ ये कि भैया पानी दो। उसने बोला कि कौन सा कलर? पानी तो पानी होता है, हम लोग को ट्रांसपेरेंट पड़ा था, कौन सा पानी होता है ऐसा सोचा। तो मैंने बोला कि हाँ, तो मैंने उन लोगों को बोला कि पानी पानी दो, कौन सा कलर? कौन कौन सा कलर होता है? ब्लैक कलर का भी होता है ऐसा बोला। तो मैंने, अरे ब्लैक कलर का पानी दे दे, मुझे भी टेस्ट करना है करके लिया। ब्लैक वाटर रहता है, तो सुनो ना, तो मैंने तब पिया। उसके बाद ना टेस्ट तो सेम था, लेकिन दिमाग में मीठी नदी आया। दिमाग में दिमाग में आया। नाव में बैठो मत ब्लॅक वॉटर पियाला काय नाही पिला आणि चांगलं नाही लागलं. हा आम्हाला आमचे डिझाईन्सचे प्रिंट घ्यायचे होते म्हणून ते पण घेतले. ही माझी डिझाईन आहे. असे आमचे काही ना काही खर्च रोज होतच राहतात, त्याच्यामुळे काही बोलू नाही शकत. एका फॅब्रिकच्या शॉपमध्ये गेलेलो हे वेलसाठी फॅब्रिक घ्यायला. इथे ट्रायल चालू होता वेलच्या फॅब्रिकचा. आणि नंतर हे सगळे गेले वडापाव समोसा हे सगळं खात होते. आणि नंतर हा आम्हाला पार्टी देत होता फ्रूट ज्यूसचा, त्यामुळे आम्ही खूप खुश झालेलो. आणि नंतर आम्ही ज्यूस आला आमचा आणि आम्ही ज्यूस पियालो आणि कॉलेजला परत गेलो मस्ती करत. एवढी मस्ती आमची चालूच असते, ही रोजची असते आमची मस्ती. आम्हाला रोज काही ना काही कामं पण असतातच आणि अशी मस्ती आम्ही रोजच करत राहतो, म्हणून हे आमच्यासाठी कॉमन झालं आहे. तर आम्ही कॉलेजला गेलो आणि इथेच आजचा व्लॉग संपत आहे. कसा वाटला तो सांगा. बाय.